नमस्कार मित्रांनो, NMS परीक्षेचं अभ्यास करत असताना अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला असतो की सर NMS परीक्षेला विज्ञान विषयाच्या पाठ्यपुस्तकातून प्रश्न विचारले जातात की बाहेरचे प्रश्न असतात. त्याचबरोबर प्रश्न कसे व कोठून विचारले जातात, प्रश्नांची संख्या काय आहे, कोणत्या धड्यासाठी किती वेटेज आहे, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेले असतात आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत आजच्या व्हिडिओच्या शेवटी. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्याला डेफिनेटली विज्ञान विषयाचा अभ्यास कसं करायचं याबद्दल तुम्ही अगदी सॅटिस्फाय राहणार आहात. चला मग बघूयात. मित्रांनो, NMS परीक्षेला विज्ञान विषयावर 35 गुणांचे प्रश्न विचारले जातात. त्यापैकी फिजिक्स म्हणजेच भौतिकशास्त्र 11 गुणांसाठी 11 प्रश्न असतात. केमिस्ट्रीमध्ये म्हणजेच रसायनशास्त्र पुन्हा एकदा 11च प्रश्न असतात आणि बायोलॉजीमध्ये मात्र प्रश्नांची संख्या 13 असते. म्हणजेच हे 35 प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. मग NMS ची प्रश्नपत्रिका सॅट विषयाची आपण ओपन केल्यानंतर पहिल्यांदाच आपल्याला फिजिक्सचे म्हणजे भौतिकशास्त्राचे 1 ते 11 नंबरचे प्रश्न दिसणार आहेत. त्यानंतर 12 ते 22 आपल्याला रसायनशास्त्राचे प्रश्न दिसणार आणि 23 ते 35 जीवशास्त्राचे प्रश्न दिसणार. आणि यापैकी आपण सगळ्यात सोपा भाग म्हणजेच जीवशास्त्र याच्याच प्रश्न आपण बघणार आहोत. प्रथमतः आपण बघतोय प्रकरण सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण आणि प्रश्न विचारलाय 2019-20 मध्ये. टिंब मध्ये हरितद्रव्य नसल्यामुळे ती प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. मित्रांनो, सॅट विषयाचा अभ्यास करत असताना आपल्याला प्राधान्य द्यावं लागेल ते पाठ्यपुस्तकाला. मग आपण इथे पाठ्यपुस्तकात सदर प्रश्न कसे विचारलेले आहेत त्याचा आपण स्टडी करणार आहोत. म्हणजे आपल्याला अभ्यास करताना कुठल्या भागावर आपण जास्त फोकसिंग करणं गरजेचं आहे ते आपल्याला निश्चितपणे इथे कळणार आहे. मग हरितद्रव्य नसल्यामुळे ते प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. प्रकाश संश्लेषण करू न शकणारे म्हणजे आपल्याला दिसलं की पहिल्याच पानावर असलेला जो काही तक्ता आहे तक्त्यावर अभ्यास करत असताना कवकांचं इथे उदाहरण येणार आहे. मग आता यापैकी कवक कोण आहे तर बुरशी, म्हणून बुरशी हे उत्तर आहे. म्हणजे अभ्यास करताना आपल्याला विविध प्रकारच्या चार्टचा देखील अभ्यास त्या ठिकाणी करावा लागणार आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय. पुढील पैकी कवक कोणते? आणि त्याच प्रकरणातील प्रश्न आहे 21-22 या वर्षी विचारलंय. कवक कोणते? आपल्याला उदाहरण दिलं आहे शैवाल, अमिबा, पेनिसिलियम आणि युग्लिना. मग यापैकी आपल्याला अमिबा आणि युग्लिना बद्दल माहिती आहे, शैवाल बद्दल माहिती आहे, पेनिसिलियम बद्दल माहिती आहे. परीक्षेला आपण बऱ्याच वेळा कन्फ्युज होतो. म्हणून हे कवक सृष्टीमध्येच असलेले किण्व आहे, बुरशी, ॲस्पेरंजिलस, पेनिसिलियम आणि भूछत्र. मग इथे आपल्याला लगेच कळलं की पेनिसिलियम हे उत्तर आहे. म्हणजे हा सरळ सरळ विचारलेला प्रश्न. म्हणजे इथे आपल्याला प्रत्येक भागाची उदाहरणं देखील करणं अपेक्षित आहे आणि ते अगदी व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचेच आहेत आपल्याला. पुन्हा आपण पुढे जातोय. खालीलपैकी कोणता अधिजीव मलेरिया आणि हिवताप होण्यास म्हणजेच कारणीभूत आहे? 2019-20. आता या ठिकाणी प्लाझ्मोडियम व्हायवेक्स, अँटीबिमा, अमिबा, पॅरामिशियम. मग आपल्याला अगदी परफेक्ट उत्तर पाहिजे. यापैकी आता बघा अँटीबिमा हिस्टोलिटिका हे अमांश होण्यास कारणीभूत आहे, तर प्लाझ्मोडियम व्हायवेक्स हा मलेरियाशी संदर्भित आहे. म्हणजे अभ्यास करताना अजूनही आपल्याला इथे जोड्या लावा अशा पद्धतीने पण अभ्यास करावा लागेल. म्हणजे युग्लिना स्वयंपोषी आहे, अमिबा पॅरामिशियम गढूळ पाण्यात, आणि मग इथे जोड्या वगैरे हाही पार्ट आपल्याला विचारला जाऊ शकतोय. म्हणजे अभ्यास करताना आपण या पद्धतीने देखील अभ्यास करायचं आहे. त्यानंतर पुढे आपण बघतोय गटात न बसणारा शब्द ओळखा. पहिल्याच धड्यामधील आहे. आता इथे सजीवांचे अधिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी असे भाग झालेले आहेत आणि दृश्य केंद्रकी केंद्रक दिसणारे आहेत ते अधिजीव आहे, कवक आहे आणि शैवाल आहे. अधिजीव आहे, कवक आहे आणि शैवाल आहे. आणि राहिला काय तुमचा जीवाणू हा अधिकेंद्रिक आहे, म्हणून गटात न बसणारा हा पार्ट. म्हणजे आपल्याला पुन्हा एकदा चार्टवरच इथे प्रश्न विचारलेत. मग बऱ्याच वेळा असं होतं की आपण लाईन टू लाईन वाचतोय पण चार्ट सोडून देतोय किंवा काही डायग्राम देखील सोडून देतोय. पुढच्या प्रश्नात आपण बघतोय गटात न बसणारा शब्द ओळखा. गोलाकार, तरफदार, दंडाकार आणि सर्पिलाकार. मग बघा इथे आपल्याला
डायग्राम आठवली पाहिजे की अरे ही जीवाणूची डायग्राम आहे आणि जीवाणू हे दंडगोलाणू आहेत, सर्पिलाकार देखील आहेत, त्यानंतर गोलाणू गोलाकार देखील आहेत. मग राहिलं काय तुमचं? तरफदार. म्हणजे गटात न बसणाऱ्यांसाठी देखील आपल्याला उदाहरण, चार्ट आणि ज्या काही फिगर आहेत म्हणजे डायग्राम आहेत त्यांचाही आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढे आपण विषाणूंचा आकार सुमारे एवढा असतो. म्हणजे इथे आपण लक्षात येत असेल की फिजिक्समध्येच अंकांच्या संदर्भात विचारले जातात का? तर नाही. तर इथे आकारांच्या संदर्भात 10 NM म्हणजे नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर हे आपलं उत्तर या ठिकाणी आहे. मग लगेच इथे पर्याय क्रमांक 4. पण आता इथे 5 घटक आहेत आणि मग त्यांचं सगळ्यांचं एक्झॅक्ट मेजरमेंट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे इथे अॅक्युरेसीला देखील महत्व आहे. ओके, मग आपण अॅक्युरेसीकडे पण लक्ष देऊयात. आता पुढील प्रकरणाकडे आपण वळतोय की त्याचे कसे प्रश्न विचारलेत आपण ते बघतोय. आरोग्य व रोग. एड्स रोगाचे निदान करण्यासाठी कोणती चाचणी घेतली जाते? आता बघा, एड्सचे निदान करण्यासाठी एलिसा ही रक्ताची चाचणी आहे. ओके, मग सरळ सरळ प्रश्न विचारला आहे, स्ट्रेट आहे. अगदी सोपे प्रश्न बायोलॉजीमध्ये विचारले जातात म्हणून आपण बायोलॉजी प्रथम घेतलेला आहे. जगातील सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण असणारा देश कोणता? आता बघा, माहित आहे का तुम्हाला? आपण बॉक्सेस सोडून देतो पण इथेच जास्त प्रश्न विचारले आहेत. शेवटपर्यंत जाता जाता तुमच्या लक्षात येईल की बॉक्सेसमध्ये किती प्रश्न आणि सरळ सरळ किती प्रश्न विचारले आहेत. तर जगातील सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण, 7 कोटी मधुमेहाचे रुग्ण आहेत जगात, आपल्या देशामध्ये. आणि जगातील मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण हे भारतात आढळतात. इथे भारतात माहित आहे का तुम्हाला? तिथून प्रश्न विचारलाय. खालीलपैकी हृदयविकार रोगाचे लक्षण नाही. बघा, थोडा निगेटिव्ह कडे क्वेश्चन्स आहे आणि आपण वाचताना काय करतोय की काय आहे त्याच्या संदर्भात वाचतोय. मग या लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. छातीत असह्य वेदना, हो आहे. त्यानंतर घाम येणे, हो आहे. त्यानंतर अस्वस्थता, कंप जाणवणे, हा देखील आहे. मग लठ्ठपणा हा हृदयविकार रोगाचं लक्षण स्ट्रॉंगली नाहीये. ओके, पुढे आपण जातोय. हत्ती रोग या डासाच्या मादीमुळे. कुठला डास आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे? तर माहित आहे का तुम्हाला? पुन्हा आपण तिथे गेलो आणि कन्फ्युज करणारी गोष्ट बघा, हिवताप कोणामुळे होतो? तर अॅनाफिलिस डास. आणि हत्ती रोग कोणामुळे होतो? तर क्युलेक्स डासाच्या मादीमुळे होतो. ओके, म्हणजे आपलं हे क्युलेक्स आन्सर येईल. पण मित्रांनो, कन्फ्युज आपण होऊ शकतोय म्हणून पुन्हा एकदा सांगेन की अॅक्युरेसी हा पार्ट फार महत्वाचा राहतो आणि ते पुन्हा महत्वाच्या गोष्टी जर आपण लिहिल्या आणि वाचल्या तर डेफिनेटली आपल्याला चांगली उत्तरं इथे मिळू शकतात. कुत्रा चावल्यानंतर रेबीज आजाराची लक्षणे टिंब दिवसात दिसू लागतात. बघा, सरळ प्रश्न विचारला. कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे 90 ते 175. ओके, मग पहिलाच ऑप्शन. मित्रांनो, इथे बघा माझं लगेच लक्ष गेलं, रेबीज रोगाची लक्षणं. तुम्हाला असे प्रश्न विचारला जाईल कदाचित, रेबीज रोगाची लक्षणे कोणतं नाही. मग आपण आहेच जर स्ट्रॉंगली केलं तर त्यातलं नाही ओळखायला आपल्याला अगदी कमी वेळ लागेल. म्हणजे अभ्यास करत असताना आपणही स्वतः प्रश्नांची निर्मिती करू शकतोय आणि आपला जास्तीत जास्त प्रश्न निर्मितीकडे प्रोत्साहन राहिलेलं आहे. खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? आता बघा, क्षय या रोगासाठी डॉट हा उपचार पूर्ण व नियमित घ्यावा. उपचार मध्ये बघतोय इथे आहे क्षयसाठी डॉट. ओके, परफेक्ट आहे. आपल्याला रॉंग आन्सर शोधायचा आहे. त्यानंतर अतिसार. ओके, अतिसार यासाठी जलसंजीवनी ORS, बरं, ती घ्यावी लागेल आपल्याला. त्यानंतर पटकी या रोगासाठी कॉलरा प्रतिबंधक लस घ्यावी. पटकीसाठी कॉलरा प्रतिबंधक लस. आणि विषमजर यासाठी BCG, तर BCGचा या ठिकाणी उल्लेख नाही म्हणून पर्याय क्रमांक इथे 4 येणार. मित्रांनो बघा, तक्ता आहे पुन्हा एकदा आणि तक्त्याचं बारकाईने निरीक्षण करणं. आता बऱ्याच वेळा कसं होतं की आता हे सगळे 5 लक्षात कसे ठेवायचे? मग आपण 5 रुग्ण समोर ठेवू शकतोय की अशा प्रकारचं रुग्ण असेल तर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची लक्षणे दिसतात आणि ते लक्षण होण्यामागची कारणं काय. तर बऱ्याच वेळा कसं होतं की सायन्स स्टडी करत असताना थोडा इमॅजिनेशन पार्ट पण आपल्याला घ्यावं लागेल जर वस्तू पटकन उपलब्ध नाही झाली तर. सो अभ्यास करताना चार्टला फार व्हॅल्यू देणं गरजेचं आहे. जागतिक आरोग्य दिन टिंब दिवशी साजरा करतात. साजरे करूया आरोग्य विशेष दिन. आता झालाय 7 एप्रिल. तुम्हाला मग पुढच्या या 4 डेटसाठी रेडी राहायचंय. बघा, कुठलं प्रश्न पुस्तकाच्या बाहेरचं नाहीच आहे.
ते पुस्तकाशी संबंधित आहे. आता बघा वर दिसते तुम्हाला, पंतप्रधान जन औषध योजना 1 जुलै 2015 भारत सरकारने जाहीर केली. मग अशा काही ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही अंडरलाईन केल्या पाहिजेत, हायलाईट केल्या पाहिजेत. प्रदूषण धडा सुरू झालेला आहे, त्याच्याशी रिलेटेड प्रश्न आपण बघतोय. नैसर्गिक पाणी प्रदूषणाची कारणे कोणती? नैसर्गिक पाणी प्रदूषण, पुन्हा एकदा तक्ता आला. त्यात निवासी क्षेत्रातील सांडपाणी बघितलं तर तो नैसर्गिक साठी येईल का? बघा निवासी क्षेत्रातील. ओके, त्यानंतर जमिनीची धूप हा नैसर्गिक कारण आला. खनिज तेल गळती हा मानव निर्मित कारण आला. खते व कीटकनाशक हा मानव निर्मित कारण आला. मग यातला उत्तर काय? जमिनीची धूप. इथे आपल्याला प्रत्येक तक्ता देखील व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आतापर्यंत आपण बघतोय की सरळ प्रश्न किती आणि तक्त्याचे प्रश्न किती आहेत. पुढे बघा, सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या अतिनील किरणांपासून अल्ट्राव्हायोलेट बी टिंबटिंब वायूचा थर पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे संरक्षण करतो. हा 2020-21 ला आणि अजून एकदा प्रश्न विचारला होता. तर इथे ओझोन वायूचा थर परफेक्ट उत्तर येणार, म्हणजे सरळ विचारलेला प्रश्न आहे. मग इथे वाचत असताना अंडरलाईन करणं गरजेचं आहे. हरितगृह परिणाम करणाऱ्या वायूंचा पुढीलपैकी गट कोणता? थोडं असं बघितलं की लगेच माणूस कन्फ्युज होऊन जातो. मग वाचतानाच आपण हरितगृह परिणाम करणारे वायू कोणते आहेत? कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, मिथेन आहे. मिथेन म्हटलं की लगेच त्याचा फॉर्म्युला लिहून ठेवला बाजूला, CH4, CFC म्हणजे क्लोरोफ्लोरो कार्बन आहेत. हे 4 घटक आहेत. आता 4 घटकांपैकी आपल्याला इथे लगेच दिसतोय सल्फर डायऑक्साईड, इथे पण सल्फर डायऑक्साईड दिसतोय, इथे सल्फर डायऑक्साईड. मग आपले 4 घटक इथे होत आहेत? हो, होत आहेत. म्हणजे इथे आपण काय केलं? इलिमिनेशन वापरलं की नको असलेला भाग या ठिकाणी काढून टाकलेला आहे. पुढे, अम्लपर्जन्यामुळे अप्रत्यक्षपणे पुढीलपैकी कोणता धातू वनस्पतींमध्ये शोषला जाऊन अन्न साखळीत शिरतो? कोणता धातू? मग आता या ठिकाणी आपल्याला अम्ल वर्षाचे परिणाम ते बघत असताना अम्लपर्जन्यामुळे अप्रत्यक्षपणे कॅडमियम आणि मर्क्युरी सारखे जड धातू वनस्पतींमध्ये शोषली जातात आणि अन्न साखळीत शिरतात. ओके, मग यापैकी कॅडमियम आणि मर्क्युरी आहे, तर मग आपल्याला दिलंय काय? मर्क्युरी, म्हणून मर्क्युरी हा परफेक्ट उत्तर आहे. मग आता इथे बघा अभ्यास करत असताना अम्लपर्जन्य त्याला अंडरलाईन केलं. कॅडमियम मर्क्युरी धातू वनस्पतींमध्ये शोषली, याला जरी अंडरलाईन केलं तरी आपलं ते बऱ्यापैकी लक्षात राहतं आणि ते कीवर्ड तयार होऊन राहतात. आपण वळतोय पुढच्या प्रश्नाकडे. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल की हे सगळे प्रश्न कलेक्ट करणं, त्याचबरोबर कुठला प्रश्न कुठल्या धड्यावर कसा विचारलाय, या सगळ्यासाठी खूप वेळ जातोय आणि हा सगळा वेळ आपल्यासाठी आहे. सो आपण जर नवीन असाल आणि आपल्याला नवनवीन व्हिडिओ NMS परीक्षेच्या हव्या असतील तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनला देखील क्लिक करा. त्यानंतर व्हिडिओ खूप छान छान असतात आणि तुम्ही न बघितलेल्या गोष्टी या व्हिडिओमध्ये लेक्चरमध्ये बघत असता, त्यामुळे व्हिडिओला लाईक. पुढच्या धड्याकडे जातोय आपण. आपत्ती व्यवस्थापन. पृथ्वीवर प्रत्येक वर्षाला सुमारे टिंबटिंब भूकंप होतात. पृथ्वीवर प्रत्येक वर्षाला सुमारे 12,400 ते 14,000 भूकंप होतात. सरळ स्ट्रेट प्रश्न विचारलेला आहे. ओके, पण शेवटी अंकांशी संबंधित प्रश्न 2018-19 ला विचारला. त्यानंतर भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास काय म्हणतात? भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास सेस्मोग्राफ अथवा सेस्मोमीटर असं म्हणतात. यापैकी सेस्मोग्राफ. आणि भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलमध्ये. मग याला देखील आपण अंडरलाईन करून ठेवूयात. अगदी सहज अंडरलाईन केल्याने आपल्याला रिव्हिजन करण्याला सोपं जातं. पुन्हा इथे थोडं इन्फॉर्मेटिव्ह पार्ट जास्त आलेला आहे. पुढीलपैकी असत्य विधान ओळखा. 2020-21. अवर्गीय आग थंडावा निर्माण करून विझवली जाते. थंडावा निर्माण करून विझवली जाते अवर्गीय आग. त्यानंतर ब वर्गीय आग आहे, ही फेस येणाऱ्या अग्निशामक मार्फत विझवली जाते. फेस येणाऱ्या. त्यानंतर ड वर्गीय आपल्याला विचारलेली आहे, पाण्याने विझवतात. पण इथे असं होतंय की पाणी आला की त्याचा भडका होतोय. आपण जर काळजीपूर्वक वाचली तर उच्च तापमानाला पाण्याबरोबर ते मॅग्नेशियम असेल, ॲल्युमिनियम असेल, झिंक असेल, ते क्रिया करतात. आणि ई वर्गीय आहे, तर आग कार्बन डायऑक्साईड सारख्या प्रतिबंधकाने हे केलं. मग आता इथे आपल्याला लगेच लक्षात येईल की ड पाण्याने विझवतात, मग हे त्याचं असत्य कारण होईल. म्हणजे बारकाईने इथे पुन्हा एकदा स्टडी करणं गरजेचं आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पुन्हा एकदा आपल्याला स्वतः नोट्स काढताना जोड्या लावा
असं भाग त्या ठिकाणी बघावं लागेल. जोड्या लावा. पुढच्या भागाकडे जातोय आणि पुढच्या धड्याचकडे जातोय आपण. पेशी व पेशी अंगके धडा. बघा अगदी चार्टवर 2 प्रश्न विचारलेत. दृश्य केंद्रकी पेशीचा आकार टिंबटिंब असतो. दृश्य केंद्रकी 5 ते 100 मायक्रोमीटर. लगेच आपल्याला उत्तर मिळालं. आणि हे दोघांचं कंपॅरेटिव्हली तुलनात्मक अभ्यास करताना देखील छान अभ्यास होतो. आधी केंद्रकी पेशींचा आकार 1 ते 10 मायक्रोमीटर. 1 ते 10 मायक्रोमीटर. एक विचारला 2018-19 ला, दुसरा विचारला 19-20 ला. लागून प्रश्न विचारलेले आहेत. मित्रांनो, कंटेंट खूप आहे सायन्समध्ये, पण आपण तो अगदी शॉर्टकटमध्ये त्याचं डिव्हायडेशन केलं. म्हणजे स्पेशली जोड्या लावा असतील, त्यानंतर कंपॅरेटिव्हली पार्ट असेल, डायग्राम रिलेटेड असेल, तर डेफिनेटली तो सोपा होऊ शकतो. आणि 13 गुण हे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. पुढीलपैकी कोणते पेशी अंग फक्त वनस्पती पेशीतच असते? मग गॉल्जी पिंड, हरित लवक, तंतुकणिका, रिक्तिका. इथे बघा एक छोटीशी लाईन आहे. रंग देणारे एक अंग फक्त वनस्पती पेशीत आढळतं आणि ते कोणे? लवक आहे, म्हणजेच हरित लवक. हा थोडासा कॉमन पण जनरल क्वेश्चन आहे की प्लांट सेलमध्ये आणि ॲनिमल सेल्समध्ये, मग हा फक्त प्लांट सेलमध्येच प्रेझेंट राहतो. त्यानंतर खालील उदाहरण कोणत्या क्रियेचे आहे? आपल्याला समपरासरी, अवपरासरी आणि अतिपरासरी अशा क्रिया दिलेल्या आहेत. फळांच्या फोडी साखरेच्या घट्ट पाकात टाकल्यास फोडीतील पाणी पाकात जाऊन थोड्या वेळाने त्या आकसतात. फोडी आकसतात. मग फोडी आकसतात, तर हे अतिपरासरीचं उदाहरण होईल. आणि हे उदाहरण म्हणजे मगाशीच म्हटल्याप्रमाणे आपल्याला प्रत्येकाचं उदाहरण देखील लक्षात ठेवायचं आहे. ओके. मेनली अंडरलाईन करत चला महत्वाच्या गोष्टी, आणि पट्टी घेऊन अंडरलाईन करा. डेफिनेटली तुम्हाला ते लक्षात राहील. आता बघा आकृती रिलेटेड थोडा एक वेगळा प्रश्न विचारलाय. हरित लवकाच्या आकृतीतील थायलॉकॉइडचा भाग ओळखा. मग इथे थायलॉकॉइड हा आहे, म्हणून हा झाला डी भाग. मग तुमचा डी पर्याय आलाय. पण मग आता काय करावं लागेल? आकृतींचा पण आपल्याला स्टडी करावा लागेल. आणि आकृतींचा स्टडी करत असताना त्यांची नावे देखील तेवढ्याच प्रमाणात लक्षात ठेवावे लागतील. नावांना देखील तेवढंच महत्व आहे. आता बघा पुस्तकाची रचना तुम्हाला कळलेली आहे की डू यू नो म्हणजे हे तुम्हाला माहिती आहे का? आणि इंट्रोडक्शन ऑफ सायंटिस्ट म्हणजे परिचय शास्त्रज्ञांचा. तर इथे शास्त्रज्ञांच्या परिचयातून बॉक्समधून प्रश्न विचारलेला आहे. मग खालीलपैकी कोणत्या अभ्यासासाठी सॅटिंगो काजल या शास्त्रज्ञ बरोबर कॅमिलो गॉल्गी यांना 1906 मध्ये नोबेल पारितोषिक मिळालं? कशाच्या संदर्भातील? तर त्यांना 1906 मध्ये नोबेल पारितोषिक मिळालं, पण चेतासंस्थेची रचना या अभ्यासासाठी. बघा बॉक्समध्ये पण खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन लपलेले आहेत. पुढच्या प्रकरणाकडे जातोय आपण. सगळं बायोलॉजी आपण इथे कव्हर केलेलं आहे. डेफिनेटली तुम्हाला याच्यातून अभ्यासाची एक आयडिया येत आहे आणि तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर लगेचच तशा प्रकारच्या अभ्यासाला सुरुवात करतायत. मानवी शरीर व इंद्रिय संस्था. स्पिग्मोमॅनोमीटर नावाच्या यंत्राने टिंबटिंब मोजतात. आता स्पिग्मोमॅनोमीटर काय मोजतात? तर रक्तदाब त्याच्याशी संबंधित आहे. रक्तदाब हा ऑप्शन या ठिकाणी येईल. स्ट्रेट क्वेश्चन आहे. ओके. आता मग इथे तुम्हाला किती अंडरलाईन करण्यासारखे पार्ट आहे? सिस्टॉलिक दाब म्हणजे आकुंचक दाब, डायस्टॉलिक दाब, प्रकंचनीय दाब, निरोगी माणसाचा रक्तदाब 120-80 मिलीमीटर ते 139-89 मिलीमीटर, आणि मर्क्युरीचा स्तंभ हे पण असं लक्षात ठेवू शकतो आपण. ओके. महत्वाच्या गोष्टी अंडरलाईन करत चला, उत्तर तुम्हाला सहजच मिळत जातील. ए, बी आणि ओ या रक्तगटाचा शोध टिंबटिंब यांनी लावला. पुन्हा आपण कुठे आलोय? बॉक्समध्ये आलोय. आणि या रक्तगटाचा शोध 1900 साली डॉक्टर कार्ल लँडस्टेनर यांनी लावलेला आहे. ओके. आणि ए बी रक्तगटाचा शोध डिकास्टेलो यांनी 1902 मध्ये लावला. मग आता ही जरा थोडी आपण अरेंजमेंट कशी करू? 1900 मध्ये, 1902 मध्ये, त्यानंतर लँडस्टेनर आहे, लँडस्टेनर, त्यानंतर इकडे आहे डिकास्टेलो, त्यानंतर ABOचा शोध लावला, ABOचा शोध लावला आणि AB चा शोध लावला. बघा आपण कसं पाठ केलंय. आता मग लँडस्टेनर 1900 मध्ये आणि ABO आधी लावला आणि जास्त जणांचा लावला, आणि 1902 मध्ये डिकास्टेलो ABचा लावला. ओके. तर अशा पद्धतीने आपण लगेच बाजूला नोट्स सिम्पली तयार करू शकतोय, कारण एक एक गुण खूप महत्वाचा आहे. दरवर्षी 1 गुणांसाठी खूप सारे विद्यार्थी हे अयशस्वी होतात.
सर्व योग्य दाता कोणत्या रक्तगटाला म्हणतात? सर्व योग्य दाता. तर इथे आपल्याला दिसतंय ओ रक्तगटाला सर्व योग्य दाता म्हणतात आणि लगेच आपण ए बी रक्तगट आहे त्याला सर्व योग्य ग्राही. ग्राही म्हणजे घेणारा. सिंपल कन्सेप्ट. पुन्हा इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह या सगळ्या म्हणजे वाचताना बऱ्याचशा गोष्टी तुमच्या क्लिअर होऊ शकतात. सामान्यपणे मानवी हृदय प्रत्येक ठोकाला सुमारे टिंबटिंब मिलीलिटर रक्त ढकलते. पुन्हा एकदा आपण आलोय बॉक्समध्ये. माहित आहे का तुम्हाला? 2 प्रश्न आहेत तिकडे. हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे 75 मिलीलिटर रक्त ढकलते. ओके, झालं क्लिअर. आणि सामान्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटास 72 ठोके पडतात. निरोगी मानवाच्या हृदयाचे किती? 72 ठोके. लागोपाठ 2 वर्ष 18, 19 आणि 19-20 त्याच बॉक्सवर प्रश्न विचारलेत. एवढंसा बॉक्स आपल्याला लगेच 1 मार्क देतोय. ओके, पुन्हा चार्ट आलेला आहे. चार्टशी संबंधित प्रश्न आहे. मग आता काय प्रश्न आहे तर खालीलपैकी रक्त घटकाचे चुकीचे कार्य कोणते? मगाशी म्हटल्याप्रमाणे पुन्हा जोड्या लावा. अल्ब्युमिन संबंध शरीरावर पाणी विभागाचं काम करतं. बरोबर आहे. ग्लोब्युलिन्स संरक्षणाचे काम करतं. बघा, संरक्षणाचे काम करतो का? नाही. फायब्रोनिजन व प्रोथ्रोम्बिन रक्त गोठवतं. बरोबर आहे. त्यानंतर असेंद्रिय आयन जे आहे ते स्नायू कार्याचे नियंत्रण करतात. ओके, चेता आणि स्नायू कार्याचे नियंत्रण करतात. म्हणजे काय आलं? ग्लोब्युलिन्स. मग आपण जोड्या ज्या आहेत, जोड्या जर परफेक्ट करून ठेवल्या तर डेफिनेटली आपल्याला गुण मिळू शकतात आणि ते लक्षात देखील राहू शकतात. रिव्हिजन करताना अगदी ह्याच्या बाजूला काढलेल्या गोष्टी आहेत त्या पुन्हा पुन्हा केल्यास त्या परीक्षेला खूप महत्त्वाच्या ठरतात. पुन्हा एकदा बॉक्सकडे आलोय आपण. परिसंस्था प्रकरण सुरू झालंय. गवताळ प्रदेशातील टिंबटिंब वनस्पती होय. बघा, बारीक प्रश्न आहे. गाजर गवत आहे, कुसळी आहे आणि हरळी आहे. मग इथे कुसळी हे गवताळ मधलं आहे. बरं, गवताळ मधले भक्षक आपल्याला प्राथमिक भक्षक दिसतात. गाय, हरिण, ससा. म्हणजे किती बारीक मधला प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे अभ्यास करताना कुठलाच पार्ट हा सोडायचा नाही. प्रत्येक भाग करायचे. प्रत्येक भागावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. बापरे, एकाच ठिकाणी आपल्याला 3 प्रश्न दिसत आहेत. ओके, प्रश्न काय आहेत बघा. रणथंबोरचे अभयारण्य. रणथंबोरचे अभयारण्य पट्टेदार वाघ. पट्टेदार वाघांसाठी प्रसिद्ध आहे. कधी विचारलं? 18-19ला विचारला. भरतपूरचे अभयारण्य टिंबटिंबसाठी जग प्रसिद्ध आहे. भरतपूर पान पक्ष्यांसाठी. 19-20ला त्याच बॉक्समध्ये विचारलं. 20-21ला काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? काझीरंगा आसाम येथे आहे. आता बघा, राहिलेला भाग कदाचित यावर्षी असू शकतोय. मग पांढरा बिबट्या आहे. ओके, द ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क. अशा प्रकारचे भरपूर तुम्हाला लॉजिक लावता येतील. मित्रांनो, आपण सगळ्यात जास्त या ठिकाणी बघितलेले आहेत ते म्हणजेच बॉक्सेस. ओके, बॉक्सेसवर जास्त प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर डू यू नो म्हणजे हे तुम्हाला माहिती आहे का? डू यू नो तुम्हाला माहिती आहे का? त्यानंतर आपल्याला अभ्यास करताना स्पेशली चार्टकडे लक्ष देणं गरजेचं आहे. चार्ट खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, त्यानंतर आपल्याला फ्लो चार्ट देखील बघायचे आहेत. फ्लो चार्ट किंवा त्याला आपण दुसरं म्हणू शकतोय ट्री डायग्राम. ओके, ट्री डायग्राम जे आहेत त्यांनाही आपण महत्त्व देणं गरजेचं आहे. त्यानंतर फिगरला देखील इथे गुण आहेत आणि काही क्वेश्चन्स आपल्याला दिसत होते की अगदी इझी लेवलचे क्वेश्चन्स आहेत. आणि मेनली आपल्याला काय करायचे की जे महत्त्वाचे शब्द आहेत किंवा महत्त्वाचे वाक्य आहेत, महत्त्वाचे शब्द किंवा वाक्य हे आपल्याला अंडरलाईन करायचे आहेत. ओके, त्यांना आपण अंडरलाईन करणं गरजेचं आहे. त्यानंतर काही ठिकाणी आपण कीवर्ड तयार करणं गरजेचं आहे. कीवर्डला पण आपल्याला व्हॅल्यू देणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण संख्या देखील लक्षात ठेवणं. संख्या म्हणजे वर्ष आहेत. ओके, वर्ष किंवा नंबर रिलेटेड पार्ट आहे हे पण आपलं लक्षात राहणं गरजेचं आहे. आपण विज्ञानमधील बायोलॉजी हा अत्यंत सोपा भाग आहे. म्हणजे क्वेश्चन जरी कुठेतरी बॉक्सेस मधले असते, कुठेतरी लपलेले असतील तरी सोपा भाग आहे. कारण इथे क्वेश्चन्स हे थेट पाठ्यपुस्तकातून टेक्स्च्युअल विचारले जातात. ओके, पण मग केमिस्ट्री आणि
फिजिक्सची थोडी संकल्पना वेगळी आहे, ती आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघतोय. ओके, तुम्हाला ही व्हिडिओ नक्की कळली असेल. त्याचबरोबर लगेचच आपण आता अभ्यासाला सुरुवात करतोय आणि बायोलॉजीचे हे जे 7 धडे आहेत ते अगदी कमीत कमी वेळामध्ये कसा अभ्यास होईल, त्याचबरोबर त्याची लगेचच आपण रिव्हिजन देखील करतोय. थँक्यू.